हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दीपूज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स। तर आज आहे संडे आणि त्यामुळे आज नेहमीपेक्षा थोडंसं लेट उठायचं ठरवलं होतं। संडे असल्यामुळे मग स्वयंपाकसुद्धा एवढा काही लवकर बनवायचा नव्हता, त्यामुळे माझा स्टडी झाला असता। पण माझं बाळ 3:45 वाजल्यापासूनच उठून बसलं, झोपायलाच तयार नव्हती। कशी बशी तिला झोपवली, तिला झोक्यात टाकली होती आणि तिला झोपवता मीच झोपून गेले आणि डायरेक्टली 5 वाजता जाग आली। उठल्याच्या नंतर मस्तपैकी फ्रेश होऊन चहा बनवला आणि लगेचच अभ्यासाला लागली। तर सकाळी तसा बऱ्यापैकी स्टडी केलेला आहे आज, पण आज आदूचं मध्ये चाललेलं होतं। झोपलेली होती पण तरी तिची वळवळ चालू होती, मध्ये उठत होती। मग तिला परत झोका द्यायला जावं लागत होतं, त्यामुळे मग तिच्या जवळ जाऊन अभ्यासाला बसले। आणि आता व्हिडिओ एडिट करते तरी बघा आदूचा कसा गोंधळ सुरू आहे। आज बुक रीडिंग वगैरे दुपारी केलं होतं, कारण मला सकाळी उठायला उशीर झालेला होता। तरी सगळी कामे लवकर आवरून दुपारी व्हिडिओ लेक्चर्स बघत होती। पण सुट्टी असली की आदूची आणि तिच्या पप्पांची खूप मस्ती चाललेली असते, त्यामुळे दुपारी काही रेकॉर्ड वगैरे केलेलं नाहीये। तर आता इथे माझा 2 तास अभ्यास करून झालेला होता। थोडासा टॉपिक कव्हर करायचा राहिलेला होता, पण टाईमसुद्धा खूप झाला होता, त्यामुळे मग मी इथे आंघोळ करून घेतली। नंतर परत मग अभ्यासाला बसले। म्हटलं तो टॉपिक कव्हर करून त्यानंतर मग कामाला लागूयात। जवळपास अर्धा पाऊण तास आणखी अभ्यास केला आणि त्यानंतर मग लगेचच आदू उठली। पण रात्री 8 ते 10:30 पर्यंत व्हिडिओ लेक्चर्स केले आणि आजचं माझं स्टडीचं टार्गेट पूर्ण केलं। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आदू। मी आता काम करते, स्वयंपाक करते। तू इथं बस आणि खेळा, मी स्वयंपाक करते। ए चोर, बस आता, बस बस। थांब आता, चहा झाला ना, थांब ना, चहा होऊ दे आता, उकळू दे त्याला। हा आहे आदूने बनवलेला चहा। आदू चहा बनले। या सगळेजण, मी चहा पिते आणि खाऊ खाते। बाय बाय, अशा हाताने बाय करा।